मध्ये स्वागत. टॉप 9 न्यूज बघूयात. सुरुवातीला मोठ्या राजकीय बातम्या. महायुतीत ऑल इज नॉट वेल. नवी मुंबईतल्या शासकीय कार्यक्रमाचं एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही. काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य शिल्पाचं अनावरण. मुद्दे नसल्यामुळे विरोधक कोणत्याही मुद्द्याला राजकीय बनवतायत. महायुतीत दूर ठेवत असल्याच्या चर्चांवरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर. या सगळ्या विरोधक आणि सगळं त्यांना काय मुद्दे नाही आहेत. त्या मुद्द्याला धरून कुठला तरी मुद्दा धरायचा आणि तो राजकीय करायचा. पालकमंत्री असून कार्यक्रमात शिंदेंना डावललं. नाराज होऊन शिंदे 2 ते 3 दिवस गावी जातील. अंबादास दानवेंनी डिवचलं. शिंदे हे नकोच आहे हे स्पष्ट होतं. आता नाराजी करून काय करणार? एखाद दिवस 2-3 दिवस गावाला जातील, त्याच्यावरती काय करणार? कॅबिनेट बैठकीत यावरती आवाज उठवणार. संजय शिरसाट आक्रमक तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. ते महायुतीचे शिल्पकार असं असताना अशा प्रकारे जर उद्घाटन होत असेल तर त्याचा मी निषेध करतो. परिवहन मंत्री सरनाईकांकडून निषेध. काही अधिकारी काही राजकीय लोकांच्या दबावामुळे येऊन जर असा प्रकार करत असेल तर मी त्यांना ठणकावून सांगतो, तुम्ही तुमच्या नोकरीपुरतं मर्यादित राहा, राजकारणामध्ये पडू नका. राजकारणी होण्याचा प्रयत्न केला तर निश्चित तुमच्यावर सुद्धा कारवाई होईल. महायुती सरकारचे 2 नंबरचे मंत्री असताना, माजी मुख्यमंत्री असताना जर निमंत्रण न देता अशा प्रकारे कुठलं उद्घाटन होत असेल तर त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. भुजबळांनी घातलेल्या अटींवर भाजप पक्षश्रेष्ठींकडून अद्याप निर्णय नाही. आधी समीर भुजबळांना मंत्रिपदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा अर्ज भरणार. भुजबळांची अट, सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची आज महत्वाची बैठक. राज्यसभा उमेदवाराबाबत चर्चा. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस असताना काय निर्णय होणार याकडे लक्ष. राज्यसभेसाठी नवनीत राणांच्या नावाचा विषय संपला. नवनीत राणा एनसीपीतनं उमेदवार असल्याच्या चर्चांना तटकरेंचं उत्तर. राणांचा हा विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्याचा संपलेला आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरती सुनील तटकरेंचं सूचक वक्तव्य. पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे सोबत चर्चा करू. महायुती अधिक मजबूत होईल असा निर्णय व्हावा. भरत गोगावले यांच्याबाबत तटकरेंचं सूचक संकेत. आता टॉप 9 मोठ्या घडामोडी बघूयात. इंडिया आघाडीची उद्या दिल्लीमध्ये बैठक. 23 पक्षांचे नेते उपस्थित राहणार. बैठकीला उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार, तर सुप्रिया सुळे दिल्लीमध्ये बैठकीला हजेरी लावणार. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या या बैठकीला महत्त्व. मुंबईच्या एनएससीआय वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान मद्यप्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू. ड्रग्जचं सेवन न केल्याचा प्राथमिक अंदाज. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं कारण समोर येईल, पोलिसांची माहिती. पुणे पोलिसांचा रेव पार्टीवरती छापा. आळंदी बरकळे रस्त्यावरील एका बंगल्यामध्ये कारवाई. अंमली पदार्थ जप्त. नशा केलेले अनेक तरुण तरुणी ताब्यात. ससून रुग्णालयात चाचणी. पार्टी आयोजकाला देखील अटक. ड्रग्ज विरोधात राज्यभर कारवाया सुरू. देशासह राज्यामध्ये नो टॉलरन्स फॉर ड्रग्ज अशी मोहीम सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये नो टॉलरन्स फॉर ड्रग्ज अशी मोहीम चाललेली आहे. मला असं वाटतं की रोज कुठे ना कुठे आता ही कारवाई चाललेली आहे. पुढचे काही दिवस सातत्याने कारवाई आम्ही करतच राहणार. मुंबई विमानतळावर सोनं तस्करी प्रकरणी अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचे चिटणीस अजित आचरेकर याला DRIकडनं अटक. कारवाईमध्ये 5 कोटींपेक्षा अधिक किमतीचं सोनं जप्त. अजित आचरेकरसह 6 जण अटकेत. मुंबई विमानतळावरती सोनं तस्करी प्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्याला अटक. मुंबई विमानतळ सोनं तस्करीचा अड्डा बनतोय. फडणवीसांनी यावरती भाष्य करावं. संजय राऊतांचा हल्लाबोल. रवींद्र चव्हाण भाजपचे अध्यक्ष, त्यांचे डावे उजवे जे लोक आहेत त्यांना सोने तस्करी आणि सोने चोरीमध्ये विमानतळावरती अटक झाली. याच्यावरती देवेंद्र फडणवीस का बोलत नाही? कुणीतरी एक योगेश आवळे म्हणून आहे. तर भाजपचा सोनं तस्करीशी संबंध नाही. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचं स्पष्टीकरण. कामगार सेनेच्या माध्यमातून तुम्ही मराठी माणसाला लुटणारे होतात, आम्ही आधार देणारे आहोत. बन यांचं राऊतांना उत्तर. कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला किंवा आमच्या युनियनच्या कार्यकर्त्याला अटक झालेली नाही. जो कोणी अटक झालेला आहे त्याचा आणि भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके कालच्या आंदोलनानंतरच छत्रपती संभाजीनगरच्या घरी परतले. आता अमेरिकेला परत जाणार नाही. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास तीव्र आंदोलन करणार, दिपकेंचा इशारा. 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमीच. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करत माहिती. पेरणीची घाई नको. कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी आणि नागरिकांना पावसाबाबत सूचना.
अल निनोचं वर्ष आहे. ॲव्हरेज पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. तर महागाई संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. सर्वसामान्यांना महागाईची झळ. घरगुती सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. मुंबईमध्ये घरगुती सिलेंडरचे दर 941 रुपये 50 पैशांवर. 3 महिन्यात दुसऱ्यांदा दरवाढ. सत्ताधाऱ्यांना राजकीय किंमत योग्य वेळी कळेल. वाढत्या महागाईवरनं शरद पवारांनी मोदींवरती टीका केली. टप्प्याटप्प्यानं धक्का द्यायचा हे पंतप्रधान मोदींचं सूत्र आहे, अशी टीका शरद पवारांनी केली. सामान्य माणसाच्या ताटातलं जेवणही महागाईच्या आगीत करपून टाकलं. घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानंतर रोहित पवारांची सरकारवर टीका. सामान्य माणसाच्या जीवावर उठलेलं हे निर्दयी सरकार, रोहित पवारांचा निशाणा. घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागल्यामुळे नंदुरबारच्या ग्रामीण भागातील गृहिणींचं बजेट कोलमडलं. या दरवाढीचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील कुटुंबांना. केंद्र सरकारनं गॅस सिलेंडरच्या किमती कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, गृहिणींकडनं मागणी. वाढत्या महागाई विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा जनाक्रोश. अंबादास दानवेंच्या नेतृत्वात आंदोलन. सरकार विरोधात जोरदार घोषणा. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करून केंद्र सरकारचा सर्वसामान्य नागरिकांवरती अन्याय. काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा आरोप. दरवाढीमुळे सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबाचं आर्थिक गणित बिघडल्याचा आरोप. नाशिक शहरामध्ये अनेक पंपावर सीएनजी उपलब्ध नसल्याचं समोर. मुंबई आग्रा महामार्गावरील पंपावरती सीएनजी असल्यामुळे मोठी रांग. 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत वाहनं वेटिंगवर. आखाती देशातल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे मूर्तिकारांना फटका. गणेश मूर्ती 20 ते 30% महागण्याची शक्यता. पीओपीच्या बॅग मागे 50 रुपये अधिक. टँकरद्वारे विकतचं पाणी. वाहतूक खर्चामुळे उत्पादन खर्चात वाढ. आता टॉप 9 राजकीय बातम्या बघूयात. यवतमाळमधील काँग्रेस नेते साहेबराव कांबळेंचा शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीतनं कांबळेंनी माघार घेतली होती. बाळमानेंच्या उमेदवारी माघारीवरती वैभव नाईकांचा पक्षालाच घरचा आहेर. बाळमानेंच्या उमेदवारीवरती एकत्रित बैठक घेऊन निर्णय घ्यायला हवा होता, तर पक्षावरती ही नामुष्की आली नसती. ठाकरेंच्या शिवसेनेतील वैभव नाईक यांची नाराजी. पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा किंवा पक्षाच्या इथल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांची एक बैठक झाली पाहिजे होती आणि त्यामध्ये ठरलं पाहिजे होतं की कोणाला उमेदवारी द्यायची, उमेदवारी मागे घेणार की नाही. आणि त्या बाबतीत पक्षाची भूमिका कमी पडली आणि बाळमानेंसारख्या लोकांचं त्यामुळे फावलं, असं माझं स्पष्ट मत आहे. जय भीमच्या घोषणा देणाऱ्यांना अराजक कसं म्हणू शकता? अभिजित दिपकेंचा सवाल. आम्ही आंबेडकरांचं पुस्तक हाती घेऊन शांततेत आंदोलन केलं. अभिजित दिपकेंचा फडणवीसांच्या टीकेला उत्तर. ते यूपीचे मुख्यमंत्री नाही, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. जो महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह आहे, सेक्युलर आहे, पुरोगामी विचारांचा आहे. ते कसं काय जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतायत, जे भीमचे घोषणा देतात, त्यांना कसं काय ते अराजक म्हणू शकतात? मला लाज वाटते जे स्टेटमेंट आले त्यावरनं. प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी काँग्रेस जनता पार्टीचा सदस्य होण्यास देखील तयार. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. भाजप शिंदे सेनेला बाजूला करत असल्याची वस्तुस्थिती. वैभव नाईकांची टीका. भविष्यात भाजप शिवसेना वेगळी लढल्यास निलेश राणे शिवसेनेत राहणार नाहीत, ते आपल्या वडिलांच्या पक्षात जातील असा दावा. भविष्यात जर शिवसेना आणि भाजप वेगळी लढली तर निलेश राणे हे तुमच्यावर राहणार नाहीत, एवढं मात्र 100% खरं आहे. मंत्री जरी आपला असेल आणि चुकत असेल तर त्यांना ठोकून काढा. गोंदियातील देवरीमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना आमदार बच्चू कडू यांचा कार्यकर्त्यांना सल्ला. मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला भाजपच्याच मंत्र्यांकडनं हरताळ. मंत्री जयकुमार गोरे, राजेंद्र राऊत यांचा आलिशान गाडीतनं प्रचार दौरा. माढा करमाळा भागात आलिशान गाड्यांनी प्रचार दौरे केल्याचं समोर. अजितदादांप्रमाणे सुनेत्रा पवारांचा बारामतीत सकाळीच पाहणी दौरा. एसटी स्टँड परिसरात सुनेत्रा पवारांकडनं आढावा. बारामतीत विविध विकास कामांची पाहणी. किरीट सोमय्यांचा किशोरी पेडणेकरांवरती टर्टल हॉटेल घोटाळ्याचा आरोप. अंधेरी क्रीडा संकुलाच्या खेळाडूंसाठी असलेल्या 54 खोल्यांचं हॉस्टेल पेडणेकरांनी 5 वर्षांसाठी टर्टल हॉटेलला दिलं. सोमय्यांचा मोठा दावा. आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूया. नाशिक विधान परिषदेवरती उदय सामंतांची 1.5 तास चर्चा केली. समोरचा उमेदवार किती कुचकामी आहे हे सामंतांना सांगितलं. माझी बंडखोरी ना भाजप विरोधात ना शिवसेनेविरोधात. नाशिक विधान परिषदेत अपक्ष म्हणून लढणाऱ्या प्रसाद हिरेंची प्रतिक्रिया. कोकण विधान परिषदेसाठी इच्छुक होतो, मात्र पक्षानं निर्णय घेतल्यानंतर कोणतीही नाराजी नाही. माजी आमदार राजन साळवींची प्रतिक्रिया.
सांगली विधान परिषद निवडणुकीत धैर्यशील कदमांचा विजय होणार. आता फक्त निकालाची औपचारिकता बाकी. निकाल आपल्याच बाजूने लागणार. उदयनराजे भोसलेंकडून विश्वास व्यक्त. मोहिते पाटलांचं गणित चुकलं. त्यांच्याच उमेदवाराकडे 1200 मतांची आघाडी. जयकुमार गोरेंचा मोहिते पाटलांना टोला. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडे 600 मतांची आघाडी असल्याचा दावा केला होता. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजपचे धैर्यशील कदम विरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचे अभयसिंह जगताप यांच्यामध्ये लढत. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 11 पराभूत उमेदवारांना खर्चाचा अधिकृत हिशोब न देणं महागात पडण्याची शक्यता. वारंवार नोटिसा देऊन देखील हिशोब न दिल्यामुळे कारवाईची शक्यता. जळगावमधील भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा मुंबईत शिवसेना शिंदे गटात प्रवेश. चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेश सचिव भूषण भोळे यांच्यासह 15 जणांचा शिवसेनेत प्रवेश. मातोश्री परिसरात मराठी बोलण्यासंदर्भात मनसेची बॅनरबाजी. मंत्री सरनाईक 15 ऑगस्टपर्यंत रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीत बोलायला लावणार. परिवहन मंत्र्यांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करावी. बॅनरमधनं मागणी. मनसेचे वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईकांनी बॅनर लावले. अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात रुग्णाची हेळसांड. स्ट्रेचर नसल्यामुळे आजारी पतीला पाठीवरती घेऊन महिलेची धावपळ. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अकोल्यातील आरोग्य यंत्रणेत प्रचंड खळबळ. नाशिकच्या मालेगावात अल्पवयीन मुलीची प्रसूती करत नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार समोर. आतापर्यंत 8 जण ताब्यात. 8ही आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी. तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डांगे यांना देखील अटक.